मी माझ्या पगारावर समाधानी आहे। मित्रांनो, असा फलक लावलेला आहे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी की मी माझ्या पगारावर समाधानी आहे। असं फार कमी लोक म्हणतात, समाधानी तर नसतात ना, कारण प्रत्येकाला पैशातून पैसा हवा असतो। तर ही लिहिण्यामागे काय तुमची धारणा होती? अशी मनोधारणा असते की तुम्ही ग्रामीण भागातून येता की काही ठिकाणी लक्ष्मी दिल्याशिवाय कामच होत नाही, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही। तर ही मनोधारणा ज्यावेळेस सामान्य आपण जनतेत ग्रामीण भागात रुजली आहे, तर ही मोडण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आहे। फक्त काय होतं की चांगल्याचा गवगवा हा खूप कमी होतो आणि ज्या चुकीच्या प्रवृत्ती त्याचं जास्त प्रचार प्रसार होतो। असे पण अनेक ऑफिसेस, अनेक अधिकारी आहेत की जिथं काम हे थेट होतं, काही गरज लागत नाही। मी अधिकारी झालो 2015ला, त्याच्या काही वर्ष आधी, समजा 6-7 वर्ष, जेवढा माझा महिन्याचा पगार होता तेवढं माझ्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न होतं। तर माझं बॅकग्राऊंडच तसं असेल की आपलं एवढंच भागतंय। आता तुम्ही बघा की आजूबाजूला काही सामान्य कुटुंब असतात, झोपडपट्टीत राहणारी काही अडचणींमुळे, ते सुद्धा एकदम सुखी असतात। का तर त्यांनी त्यांच्या गरजा डिफाईन केलेल्या आहेत की मला एवढं पुरेसं आहे। आणि काही आपण बघतो संपत्तीवान लोक सुद्धा आज समाधानी नसतात। जसं की आता समजा आपण स्वच्छता करतो, आपण काय ॲटिट्यूड असतं, मी माझ्या घरातलं सगळं गोळा करतो, कुठंतरी बाहेर टाकतो। बाहेर म्हणजे कुठं? ही बाहेरची जी जागा आहे ती माझी वाटली पाहिजे लोकांना, ती योग्यच ठिकाणी गेली पाहिजे, मग घंटागाडीतच गेली पाहिजे। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा। त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। मी माझ्या पगारावर समाधानी आहे। मित्रांनो, असा फलक लावलेला आहे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी। पंचायत समिती सातारा येथील हे गटविकास अधिकारी आहेत। तर नक्की हा फलक का लावलाय हे विचारूया। आणि विशेष म्हणजे या फलकावर त्यांनी व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे आणि लिहिलेलं आहे की मी दौऱ्यावर असताना जर भेटू शकलं नाही तर व्हॉट्सअप दिलेला नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता। एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम। आणि आपण बघितलं आत्ताच IPS जे झालेत बिरदेव ढोणे यांची मुलाखत घेतली आहे, तर त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी कसं असावं तेव्हाच थोडं जाणून घेऊया। माझ्यासोबत आहेत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे साहेब। विचारूया बरंच काही, या माझ्याबरोबर। नमस्कार साहेब, जसं मी प्रस्तावनेत सांगितलं, वेगळा पायंडा पाडणारे अधिकाऱ्यांचे आपल्यासोबत आहेत सतीश सर। नमस्कार सतीश सर। पहिल्यांदा कुठलं आहे तुमचं गाव वगैरे, थोडी माहिती सांगा। माझं मूळ गाव हरंगुळ बुद्रुक आहे, लातूर शहराच्या जवळच आहे, तालुका जिल्हा लातूर मध्ये येतो मूळ गाव। बरं, तुम्ही जो लावलेला फलक आहे त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली आणि असं उघड पहिल्यांदा स्टँड घेणारा मला वाटतं तुम्हीच आहात, आणि ती फलक रूपात। तर ही का सुचलं की आपण असं फलक लावावं काय? ऍक्च्युली तो फलक लावण्याची ही जी माझी वेळ आहे ती माझ्या पहिल्या जॉईनिंग पासून आहे, 2017 पासून। लोकांना तो आता माहीत झाला। एक लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त पोहोचावं, म्हणजे लोकांना आता आपण बघतो की टेक्नॉलॉजीचा वापर आपण वैयक्तिक आयुष्यात करतो, मोबाईल, व्हॉट्सअप वगैरे, तर आपण ते प्रशासकीय आयुष्यात पण जर केला तर लोकांची येण्या जाण्याचं अडचण असेल, समजा काही कामं जर फोनवर होत असतील तर लोकांचा खर्च, वेळ जो वाचेल, तो एक उद्देश होता की टेक्नॉलॉजी वापरावी प्रशासनात, मोबाईलचा वापर, सोशल मीडियाचा वापर करावा। दुसरा उद्देश होता की आपल्या जी ग्रामीण जनता असते ती प्रशासनाच्या बाबतीत थोडंसं संकोच आहे किंवा त्यांना थोडंसं धाडस नसतं की इथंपर्यंत यावं, अधिकाऱ्यांना डायरेक्ट भेटावं, किंवा कदाचित त्यांना बाहेर चुकीची माहिती मिळते, चुकीचे लोक त्यांना बाहेर भेटतात। तर तो जो दुरावा असतो, मग तो आत्मविश्वासाचा दुरावा असू द्या किंवा मध्यस्थ लोक त्यांना कदाचित चुकीची माहिती, चुकीचे प्रलोभन देत असतील, तो राहू नये। जसं आपण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा आपल्या गावकऱ्यांसोबत असतो डायरेक्ट कनेक्ट, तो एक डायरेक्ट कनेक्ट व्हावा लोकांसोबत। जे माझी जनता आहे, ज्यांच्यासाठी मी इथं सेवा द्यायला बसलोय, त्या लोकांसाठी एक दुवा नसावा आणि तो थेट मीच दुवा असावा, ह्या उद्देशाने आपण तो उपक्रम सुरू केला होता।
आणि कॉम्प्युटर एक्झाम तुम्ही कधी सिलेक्शन कधी झाले कॉम्प्युटर एक्झामकडे तुमचं कसं राहिलेलं आहे तसा 2010ला मी शिक्षक म्हणून निवड झालो होतो CET मधनं 2010च्या. नंतर 2010 ते 15 दरम्यान अभ्यास केला, MPSC स्पर्धा परीक्षांचा, STI असिस्टंटची मुख्य परीक्षा दिल्या, राज्यसेवाची MPSCची मूळ परीक्षा असते त्याचं इंटरव्ह्यू वगैरे दिला. आणि 2015ला मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी या पदावरती निवड झाली. कितवा अटेम्प्ट होता MPSC? तो माझा 4था अटेम्प्ट होता. त्याच्यात पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये प्रिलिम निघाली नव्हती. नंतर 2013ची जी परीक्षा 14 मध्ये झाली होती त्यात इंटरव्ह्यू दिला होता आणि 15 मध्ये पण इंटरव्ह्यू दिला होता. म्हणजे 2 इंटरव्ह्यू, दुसऱ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस झालं पास. वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला पोस्ट निघाली ही? कारण माझी पोस्ट 2015 म्हणजे मी 25व्या वर्षी पोस्ट मिळाली होती. बरं. अतिशय तरुण असताना एवढी मोठी पोस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दरम्यान एक वाक्य की मी माझ्या पगारावर समाधानी आहे. असं फार कमी लोक म्हणतात, समाधानी तर नसतात ना, कारण प्रत्येकाला पैशातून पैसा हवा असतो. तर ही लिहिण्यामागे काय तुमची धारणा होती? तसं त्याच्या मागे माझा जो बॅकग्राऊंड आहे, मग जो मी ग्रामीण भागातून येणं असू द्या, सर्वसामान्य गरीब कुटुंबातलं वर येणं असू द्या, त्यातनं एक वाटलं की आपण हे कशासाठी करायचं. म्हणजे आपण ऐकतो बाहेर की सगळ्या क्षेत्रामध्ये, केवळ प्रशासनातच नाही तर व्यापारामध्ये असू द्या आणि अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये जा की प्रवृत्ती आहे. म्हणजे आपल्याला काही एका व्यक्तीबरोबर किंवा कोणाच्या ह्याच्याबाबत चर्चा नाही करायची. प्रवृत्ती आहे सगळीकडे, मानवी प्रवृत्ती आहे ती. तो मानव ज्या क्षेत्रात काम करेल, मग शेती असू द्या, उद्योग असू द्या, चांगली पण प्रवृत्ती आहे, वाईट पण आहे. जी वाईट प्रवृत्ती आहे ती कुठंतरी मला त्यात पडायचं नव्हतं. की सपोज असं नको व्हायला की लोकांना माहीतच नाही की हा कुण्या प्रवृत्तीचा आहे. डायरेक्ट जर लोकांना सांगून टाकलं की ही माझी इच्छा आहे, माझी प्रवृत्ती अशी आहे, म्हणजे तुम्हाला कोण मध्यस्थ नसावा, कोण तुम्हाला किंतु परंतु मनात नसावा की काम होईल का नाही, मग हे केल्यास होईल, ते केल्यास होईल, की हे केल्यास नाही होणार, असं किंतु परंतु नसावा आणि थेट माझी प्रवृत्ती लोकांना समजावी, त्या उद्देशाने मी ते वाक्य दिलं होतं. पण अधिकारी वर्ग तर वाचतो ना, नंबर देण्यासाठी आपला पर्सनल नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, वाचतात. पण तुम्हाला तो त्रास होतो का? कारण तुम्ही म्हणला थेट संबंध यावा जनतेशी, तर म्हणून तो तुम्ही उपक्रम केला. पण कधी कधी काय होतं, त्याचा अतिरेक होतो का? खरं तर अनेक अधिकारी असे आहेत, म्हणजे मी माझंच म्हणून सांगत नाही, अनेक अधिकारी असे आहेत की जे नंबर देतात किंवा ह्या प्रवृत्तीचे आहेत, जो आपण मूळ सुरुवातीला विषय घेतला प्रवृत्तीचा, अनेक आहेत, म्हणजे मी एकटाच नाही. त्यांच्या कदाचित ते लोकांना माहिती नसेल, त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना तो चांगला अनुभव असेलच, परंतु कदाचित ते इतरांना माहीत नसतं किंवा काळाच्या पडद्याआड म्हणा किंवा धुरामध्ये एखाद्या पांढरा वस्तू झाकून जाते, तसं जो अपप्रवृत्तीचा जो धूर आहे त्याच्यामध्ये ते अनेक असे झाकाळे गेलेले अधिकारी ते पण असे आहेत. त्याच्यामुळं नंबर देणं मला काही नवीन वाटलं नाही किंवा चुकीचं म्हणण्यापेक्षा जगावेगळं काही वाटलं नाही. सगळेच देतात, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचत असं नाही. माझा नंबर देण्याचा उद्देश हाच होता की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की थेट कनेक्ट व्हावा. आता तो विषय झाला त्याचा त्रासचा. थोडाफार त्रास सुरुवातीला झाला, अनेक फोन यायचे, पण त्यांना माझ्या मेसेजमध्ये मी लिहिलेलं आहे की मेसेज करावा. खूप कमी लोक ते वाचतात. मी मेसेज करावा हा दिलेला आहे संदेश. तर मेसेज येतात, काहींचे फोन येतात, काहींना मेसेज, आता आपल्या ग्रामीण भागातले जे वृद्ध असतात त्यांना मेसेजपेक्षा डायरेक्ट फोनवर बोलणं बरं पडतं. मग थोडा त्रास होतो, परंतु एक असा ह्याच्या मागे दुसरा एक पैलू असा आहे की ज्या व्यक्तीने काम नाही केलं म्हणून तो विषय माझ्याकडे येणार आहे, तर त्या व्यक्तीला माहित असतं की जर त्यांनी ते नाही काम वेळेत केलं तर ते साहेबांकडे जाऊ शकतं. तर खालीच अर्धे कामं होऊन जातात, गाव स्तरावर म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या स्तरावर. मग ते फोन येणं ऑटोमॅटिकच कमी होतात. का तर त्यांचं काम खालीच झालेलं असते, कारण खालच्या माणसाला माहित असतं की जर खाली काम नाही झालं तर डायरेक्ट साहेबांना वर फोन जाईल किंवा मेसेज जाईल. त्याच्यामुळं सुरुवातीला वाटला, पण जर लोकांची कामं होत असतील तर तेवढा त्रास सहन करणं सुरुवातीला काही मोठी गोष्ट नाही. लोकांना अनेक त्रास आहेत किंवा काय म्हणता येईल, अनेक दुःख आहे, संकट आहे, त्यापेक्षा हे काही मला वाटलं नाही. आणि आता नॉर्मल झालंय, लोकांना माहित आहे की काम होऊन जाते. तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही कॉलेज वयात किंवा हे सगळा अनुभव घेतला असेल की अशी मनोधारणा असते की तुम्ही ग्रामीण भागातून येता की काय काय ठिकाणी
लक्ष्मी दिल्याशिवाय कामच होत नाही, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. तर ही मनोधारणा ज्यावेळेस सामान्य आपण जनतेत ग्रामीण भागात रुजली आहे, तर ही मोडण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आहे. खरं तर आपला जो भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1989 आणि आत्ताची सुधारणा जी आहे 2018, त्याच्यामध्ये ते दोघांना पण गुन्हेगार ठरवले. देणारा पण तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा घेणारा गुन्हेगार आहे. आता त्याचे अनेक कारणं असतील. देणाऱ्याच्या पैसे देणाऱ्याबाबत कदाचित त्याला अज्ञान असेल, कदाचित त्याच्याकडे संयम नसेल, कदाचित त्याला कायद्याचं ज्ञान कदाचित कमी असेल, की कदाचित तो कुठेतरी त्याचं स्वतःचं पण काही कागदपत्र कमी असतील, स्वतःच्या पण काही चुका असतात की ज्याला ह्या दलदलीत उतरावं लागतं. तर पहिली गोष्ट असं आहे की सगळेच अधिकारी तसे नाही आहेत. फक्त काय होतं की चांगल्याचा गवगवा हा खूप कमी होतो आणि ज्या चुकीच्या प्रवृत्ती त्याचं जास्त प्रचार प्रसार होतो. असे पण अनेक ऑफिसेस, अनेक अधिकारी आहेत की जिथं काम हे थेट होतं, काही गरज लागत नाही, पण कदाचित ते सगळ्यांसमोर येत नाही. पण त्या बाबतीत मला सांगा वाटतं की सगळीकडेच तशी परिस्थिती नाहीये. आपण चष्मा कोण्या कलरचा घालतो त्याच्यावरती आपल्याला ते जग दिसण्याचं, जगाचा कलर तसा दिसतो. आपण जर स्ट्रेट फॉरवर्ड असू तर त्या सामान्य नागरिका ज्याचं सगळं क्लिअर आहे कागदपत्र किंवा तो खरा हक्कदार आहे त्या गोष्टीचा, तर त्याला मला वाटत की प्रशासनामध्ये काही अडचणी येतात, कदाचित येत असतील तर त्यांनी जे तक्रारीचे वेगवेगळे पोर्टल आहेत किंवा जे त्रास देतात त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणं असेल ते करावं, जेणेकरून त्यांना पण पैसे द्यायची गरज पडणार नाही. आणि जे देतात पण कायद्यानुसार ते पण तेवढेच गुन्हेगार आहेत. पण ठीक आहे, आपण सरसकट गुन्हेगार म्हणू शकत नाही. तर मला तेवढं ते पैसे जे ज्यांना अडचणी वाटतात की त्याच्याशिवाय काम होत नाही त्यांना हे सांगणं आहे की तुम्ही तक्रारी वरिष्ठ पातळीवर न्या, ऑनलाईन पद्धतीनं तक्रारी करा, नक्कीच तुमचे कामं. आता जे नवीन आपले सरकार पोर्टल आहेत किंवा तर पब्लिक ग्रीव्हन्स पोर्टल आहेत किंवा तक्रार निवारण समित्या वरिष्ठ कार्यालयात असतात. लोकशाही दिवस असतो पहिला 3रा सोमवार प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला. तिथं तुम्ही तुमची दाद मागा, तर नक्कीच तुमचं काम सुद्धा होणारं काम हे कुणीही अडवू शकत नाही. जनतेला सेवा देणं ही प्रत्येक कार्यालयाचं काम आहे, तो देऊ शकतात. फक्त त्यांना त्या यंत्रणेपर्यंत, जिथं नाही झालं तर वरिष्ठ यंत्रणेपर्यंत जाणं, एवढी तसदी तेवढी त्या नागरिकांना घ्यावी लागेल. बरोबर. समाधानी असणं ही आत्ताच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे, कारण माणसाच्या इच्छा आकांक्षा खूप वाढले. तर ही समाधानी असणं हे काय, ही कुठं आलं की आपण जेवढं कमवतो XYZ त्यात समाधानी राहायचं, हा थॉट खूप महत्वाचा आहे. हा कुठं आला तुमचा थॉट? आता तो माझा थॉट मागे जर बघायला गेलं, ज्यावेळेस मी अधिकारी झालो 2015ला, त्याच्या काही वर्ष आधी, समजा 6-7 वर्ष, जेवढा माझा महिन्याचा पगार होता तेवढं माझ्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न होतं. तर माझं बॅकग्राऊंडच तसं असेल की आपलं एवढंच भागतंय. आता तुम्ही बघा की आजूबाजूला काही सामान्य कुटुंब असतात, झोपडपट्टीत राहणारी काही अडचणींमुळे, ते सुद्धा एकदम सुखी असतात. का तर त्यांनी त्यांच्या गरजा डिफाईन केलेल्या आहेत की मला एवढं पुरेसं आहे. आणि काही काही आपण बघतो संपत्तीवान लोक सुद्धा आज समाधानी नसतात. का तर त्यांच्या मला वाटतं समाधान असणं एक मानसिक स्थिती आहे, ती आर्थिक स्थिती नाहीये. म्हणजे पैशातून समाधान मिळतं ही त्यांचं चुकलेलं रॉंग नंबर आहे. त्यांना ते पटलंच नाहीये की समाधानाची व्याख्याच त्यांची क्लिअर नाहीये. जर माझी समाधानाची व्याख्या ही आहे की मी जर लोकांचं जास्तीत जास्त समाधान, अडचणी सोडू शकतो, तर त्यात माझं समाधान आहे. काही लोकांचं लक्झरियस लाईफ जी अनलिमिटेड आहे, म्हणजे त्याला लिमिटच नाही की किती लक्झरी, तर त्यांचं ती समाधानाची ती व्याख्या असेल की लक्झरी असावी. मग काय संपत्तीची म्हणा आणि अजून पैशाची, संपत्तीचं असतं, दुसरं काही नसतं. खायला प्यायला तर ते आहे तेवढ्या सगळ्यालाच पुरत असतो. आपला गरीबातला गरीब सुद्धा आज आपल्या शासकीय योजनांमुळं, राशन कार्डमुळे त्याला पुरेसं धान्य, जेवणापुरतं, जगण्यापुरतं वेगवेगळ्या योजना आहेत. लाडकी बहीण योजनेचं अनुदान आहे, शेतकरी सन्मान निधीचं अनुदान आहे, वेगवेगळ्या निराधार योजना आहेत. ह्या सगळ्यांमार्फत जगण्यासाठी जे मुबलक लागतं तेवढं तर शासनाची सोय केलीच आहे. आपण स्वतः जेवढं कष्ट करतो त्यातनं पण अजून काही गोष्टी आपल्या चांगल्या दर्जात मग आपण मिळवू शकतो. तर ह्या जर डिफाईन झाल्या तर समाधान हे आपण जर वैचारिक बैठक चांगली असेल, संत संगती म्हणतो आपलं, संत विचार जो आहे आपला, आपल्याला संतांची परंपरा आहे महाराष्ट्राला, तो जर आपण बघितला
तर आपण हे समाधानी राहू शकतो. आपल्या जर वैचारिक बैठक चांगली असेल तर मला वाटतं की समाधान हे आपल्याला आहे त्या गोष्टीत मिळतं. बरोबर. आता थोडं तुम्ही उल्लेख केला की घरच्यांचं आमचं असं वातावरण होतं. बरं सांगा घरचे काय करायचे, घरचं बॅकग्राऊंड सांगा. आम्ही मोठा भाऊ एक आहे आणि माझे आई वडील असतात. ते आई अंगणवाडी सेविका आज पण आहे, पूर्वी पण होती. वडिलांचे 1-2 वेगवेगळे व्यवसाय होते. काही वर्ष ते टेलरिंग करायचे, काही वर्ष ते पानपट्टी चालवायचे. तर मी ज्यावेळेस अधिकारी झालो त्यावेळेस त्यांचा पानपट्टीचा व्यवसाय वगैरे होता. तर तेवढ्यात पण त्यांनी आम्हाला दोन्ही भावांना शिकवलं. तो मोठा भाऊ आता इंजिनियर आहे, तो पुण्यात असतो. मी आता चांगल्या सेटल आहे. तर ह्या गोष्टी त्यांनी तेवढ्या उत्पन्नात पण केलं. तर मग मी म्हटल्याप्रमाणे जर त्यांचा वार्षिक उत्पन्न एवढा माझा मासिक पगार असेल आता, तर मग त्यात सगळं काही भागलेलं आहे असं मला आज वाटतंय. आणि ते वाटण्याची गोष्ट आहे, असण्याची गोष्ट नाही. आहे किती याच्यापेक्षा वाटते किती ह्याला जास्त महत्व आहे. आणि आज मला बऱ्यापैकी सगळं काय आहे असं मला वाटतं, म्हणून मी समाधानी असं मला वाटतं. झोप तुम्हाला चांगली लागली सगळं. आता ही सगळी चर्चा करतोय आणि तुमच्यासारख्या व्यक्तीची मुलाखत भरपूर अंगाने होऊ शकते. आता मला सांगा ना की हे सगळं तुम्ही सांगताय, पण आता कसं आता MPSCचा रिझल्ट लागलेत, UPSCचा रिझल्ट लागलेत, तरुण मुलं मोठ्या प्रमाणावर मोठ्या पदावर आता रुजू होतील. तर काय वाटतं तुम्ही कशा पद्धतीनं व्हावं ही पूर्ण आपण लोकसेवा आयोग किंवा MPSC एक्झाम कंडक्ट करते त्यात आहे लोकसेवक, तुम्ही लोकसेवक टाकलाय, तर कशा पद्धतीने बघतात, काय सांगाल नवीन अधिकाऱ्यांना आता इकडं प्रशासनात येते त्यांना? मी म्हटल्याप्रमाणे आपली वृत्ती जी आहे म्हणजे स्वभाव म्हणा किंवा एक प्रवृत्ती गुड बॅड ह्यामध्ये जर आपण पहिलं पाऊलच जर योग्य टाकलं की आपला खूनगाठ बांधली आपली की आपला हा मार्ग आहे, तर मला वाटतं की जे नवीन येणारे अधिकारी आहेत की त्यांनी कायद्याचं ज्ञान जे आपले शासन निर्णय आहेत, त्या ज्या विभागात ज्या कार्यालयात ते काम करतील तिथं जर त्यांनी परफेक्शन मिळवलं स्वतःच्या वाचनातून, शासन निर्णयाच्या वाचनातून, आकलनातून, तुमचं वाचन आकलन आणि गाव लेवलची ग्राउंड रियालिटी हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्यात जर तुम्ही ठरवलं की आपण ह्यांच्यासाठी काम करूया, आपल्या ज्ञानाचा आपल्या पदाचा जर आपण त्या लोकांच्या भल्यासाठी वापर करूया, हा जर दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही फील्डमध्ये उतरलात तर नक्कीच तुम्ही एक चांगली उंची तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. मला वाटतं की आपण जर ज्या क्षेत्रात उतरतो त्या क्षेत्रातले काही आदर्श जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला, जे वरिष्ठ अधिकारी आहेत की ज्यांचं ते बदलून गेल्यावरही लोक वर्षानुवर्ष नाव घेतात, त्यांची कार्यपद्धती आपण जर जसं लहान बाळक असतो तो इमिटेशनने शिकतो, म्हणजे तो अनुकरण करतो. जर आपण त्यांचं अनुकरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, ते लोकांशी कसे वागतात, ते एखाद्या विषयाकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आहे का फक्त टाइमपास ऍटिट्यूड किंवा चालते तसं चालतं ऍटिट्यूड आहे का कागदोपत्री फायली निपटारा करणे असा ऍटिट्यूड आहे. तर आपला ऍटिट्यूड जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, काही आदर्श लोक आपल्या डोळ्यासमोर असतील की ह्या अधिकाऱ्यांनी कम्युनिकेशन स्किल मधून लोकांचं मन अडचणी कशा समजून घेतल्या, मन कसं समजून घेतले, किंवा ज्ञानातून ज्या वाचलेल्या आकलनातून ब्रॉड व्ह्यू जो असतो त्या व्ह्यूनं जर त्यांनी लोकांच्या समस्या सोडवायचा जर प्रयत्न केला त्या नवीन विद्यार्थ्यांनी, तर नक्कीच ते पण एक आपल्या प्रशासनासाठी एक मोठी ॲसेट भविष्यात बनू शकतं. आणि एखादा आपण पदावर असलो तर लोकांची थेट संबंध ही मला वाटते प्रशासनात काम करण्यासाठी एक जमेची बाजून त्याच्यामुळे सोपं जातं काम. हो नक्कीच, लोकांशी जर थेट संबंध असतील तर आपण चांगल्या प्रकारे समस्या समजू शकतो. कुठल्याही समस्या सोडवायचं असेल तर आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की नेमकं अडचण काय आहे, कागदावरचा विषय आणि ग्राउंड रियालिटी. कदाचित आपल्या समोर फाईल असेल आणि माझा लोकांशी संपर्क नसेल तर मी ते कागदोपत्री समजू शकेल, परंतु लोकांशी संपर्क झाला तर ग्राउंड रियालिटी काय जर समजली की ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याचं जिस्ट की बुल्स आय जो म्हणतो की तिथं हिट केलं की ते आपल्याला ते कम्युनिकेशन मधनं समजतं की ही मूळ ह्याची जी कळ आहे, चावी जी आहे ती तिथं आहे. ती जर चावी आपल्याला सापडली तर मग आपण समस्या सोडवू शकतो. किमान सोडू नाही जरी शकलो तर त्या व्यक्तीला आपण कन्व्हिन्स करू शकतो की तू ह्या पद्धतीने जा किंवा ह्या व्यक्तीकडे जा किंवा
ह्या GR चा कायद्याचा वापर कर, तर आपण नक्कीच त्या व्यक्तीचं समस्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड जे म्हटलं ते आपण अचीव्ह करू शकतो. मग अशी एक उल्लेख केला आणि हे खूप महत्वाचं असतं. ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना हे वेगवेगळ्या योजना आहेत, शासन सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवतं, पण ही माहिती कशी घ्यायची, कारण ही माहिती होत नाही काय कायना, तर ही माहिती कुठून भेटते आणि कशा पद्धतीनं घ्यावी? बरोबर आहे. आता आपल्याकडे माहितीचे 2 साधन आहेत. एक तर आपण ग्रामपंचायत किंवा गावातील जी आपली यंत्रणा आहे त्यांच्या संपर्कात राहणं, किंवा आता बऱ्यापैकी सगळं डिजिटल झालेलं आहे. आपल्याला आता बघतो की 60 वर्षाच्या आतले जे कोण असतील ते सगळे बऱ्यापैकी मोबाईल वापरू शकतात. जर आपण इतर काही अनावश्यक मोबाईलवर सर्च करण्यापेक्षा किंवा युट्यूब व्हिडिओ अनावश्यक बघण्यापेक्षा, प्रत्येक योजनेचा युट्यूब व्हिडिओ असतो, प्रत्येक योजनेचं वेबसाईट असते, लिंक तुम्ही मिळवू शकता आणि स्वतः फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कधीही आपल्या गरजेनुसार आपण त्याचं आकलन करू शकतो की मला हे गरज आहे, तर मग ते माझ्याकडे काय अपूर्ण आहे, काय पूर्ण आहे, हे जर मी स्वतः वाचलं तर मी समजून घेऊ शकतो. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की तुम्हाला जी काही योजना तुम्ही समजून घेणार असेल, युट्यूबवर टाका, 1 क्लिकमध्ये तुम्हाला सगळी माहिती कुठल्याही योजनेची, पार केंद्र सरकारची योजना असू द्या, नाही अजून गाव लेवलची ग्रामपंचायत योजना, सगळ्या योजना तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्ही मिळून घेऊन माहिती घेऊन आपण जे लाभ पात्र असू तर ते लाभ घेऊ शकतो आपण. संबंधित कार्यालयात गेलं तरी माहिती सगळी द्यायलाच बसले सगळी. हा, ते तर कदाचित ते तुम्हाला उठून इथं तालुक्याला यावं लागेल. माझा ॲटिट्यूड असा आहे की तुम्ही गावात ऑन युअर हँड तिथं बसूनच तुम्ही माहिती घ्या, इथं पण यायची गरज नाही. वा, येस. बरं, जाता शेवटचा प्रश्न, समाधानी राहायचं असेल तर मग अशी सांगितलं तुम्ही आपल्या गरजा कमी ठेवा, सगळ्या गोष्टी, तो तुमचा ॲटिट्यूड आलेला आहे, पण समाधानीच राहायचं असेल आयुष्यात काय सांगाल? दुःख येऊ द्या, आनंद होऊ द्या, आर्थिक चणचण भेटू द्या, खूप प्रगती होऊ द्या, पण समाधानी राहायचं काय करायचं? आता मी असं नाही म्हणलं की गरजा मर्यादित राहू द्या, गरजा त्याच असू द्या, परंतु ते गरजला गरज वाटली पाहिजे. की एखादी अनावश्यक गोष्ट आहे त्याला आपण गरज बनवून ठेवतो. आपल्या जर म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे की माझ्याकडे जर समजा एवढेच पैसे असतील तर मी तेवढेच पैशाची वस्तू घ्यावी. मोबाईल आपल्याला 4,000ला पण मिळतो आणि 2 लाखाला पण मिळतो. चॉईस इज युअर्स. जर माझ्याकडे 4,000 उत्पन्न आहे आणि मी जर म्हणत असेल की गरज तर दोन्हीने बी सेम भागते, 4 पण आणि 1.5 लाख 2 लाख पण. जर आपलं म्हणजे एक साधं उदाहरण झालं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या गरजा ह्या गरजा अशाही भागतात. मी म्हटलं शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, राशनच्या योजना आहेत किंवा अनुदानाची योजना आहेत, त्यातनं गरजा भागतात. ज्या हव्यास आहेत किंवा लालसा आहेत त्या ह्या जसं महात्मा गांधींनी म्हटलं की ही जग किंवा पृथ्वी ही गरजा भागवण्याची पुरेशी आहे, भागवण्यासाठी पुरेशी आहे, परंतु तुमच्या लालसा भागवण्यासाठी पुरेशी नाही आहे. जर तुमच्या गरजा जर मर्यादित राहिल्या तर नक्कीच तुम्ही समाधानी राहणार आहे. मला हे सांगायचं की समाधानाची कन्सेप्ट तुमची हे वेल डिफाईंड असली पाहिजे. म्हणजे कशात समाधान मानायचं, केवढ्यात मानायचं, कशात म्हणण्यापेक्षा. तर ते चॉईस इज युअर्स आहे. सगळे ऑप्शन आपल्याकडे आहेत. आपली जेवढी कुवत आहे त्या प्रमाणात आपली जर निवड असेल चॉईस कुठल्याही गोष्टीत तर नक्कीच आपण समाधानी राहू शकतो. फक्त आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे की मला हे पाहिजे आणि हे मला मिळू शकतं. पुढं काय ठरवलंय सतीशजी? कारण सगळ्या गोष्टी चालू असतात, एक चांगला पायंडा आणि अधिकाऱ्यानं कसं असावं उदाहरण आहे. पुढं काय ठरवलंय तुम्ही? आता आपला तर वैयक्तिक किंवा दैनंदिन आयुष्य तर चालूच राहणार आहे, परंतु शासनाच्या खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत. जसं माझ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत तर माझी वसुंधरा अभियान आहे, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना एक नवीन येते आहे ती आहे, किंवा जी काही आपले मूळ कामं आहेत की स्वच्छतेच्या बाबतीत आहेत ते कुठेतरी लेटर अँड स्पिरिटमध्ये, म्हणजे केवळ कागदावरती नाही तर ती जागेवर सुद्धा कसं इम्प्लिमेंट करता येईल. आता कसं आहे, जसं जसं वेळ वाढत जाईल तशा संधी, म्हणजे एखाद्या पूर्वी जी 20 वर्षापूर्वी समस्या होती ती संपलेली असते, पण नवीन काहीतरी समोर आलेली असते. तर त्याला टॅकल करत जर आपण काम केलं तर नक्कीच माझा पुढचा प्लॅन तोच आहे की ज्या दिसणाऱ्या समस्या आहेत त्या आपण थोडंसं केवळ कागदावर नाही की झालं एक दिवस स्वच्छता अभियान राबवलं संपलं, तसं नाही. तर लोकांच्या वर्तनात गेलं पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की हे झालं पाहिजे. त्या लोकांना वाटण्यासाठी काय करावं लागेल, वेगवेगळे उपक्रम. आता समजा एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जर तुम्ही एखाद्या गावात जात असाल तर तिथं हागणदारी असायची, परंतु आपण लोकांच्या वर्तनात परिवर्तन घडवलं की आज 25 वर्षापूर्वी जर एखादा व्यक्ती जर तांब्या घेऊन जात असेल त्यावेळेस नॉर्मल वाटायचं. आज जर आपण एखादा व्यक्ती तांब्या घेऊन जाताना जर बघितलं तर आपल्याला काय वाटते, ही ऑड मॅन वाटते किंवा हा थोडासा असंस्कृत वाटतंय.
गलिच्छ वाटतंय. हा जो 25 वर्षातला जो वर्तन बदल आहे, आता आजची समस्या प्लास्टिक आहे. 25 वर्षात आपण प्लास्टिक किंवा 5-10 वर्षात प्लास्टिक बाबतीत पण तसं कुठंतरी आपल्याला बनवावं लागेल मानसिकता, की ही काहीतरी असंस्कृत गोष्ट आहे, गलिच्छ गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना बक्षीस द्यावे लागतील, लोकांना दंड करावा लागेल. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पॉलिसी जे म्हणतात त्याला ज्या शब्दात समजेल, मग काही त्याला आपल्याला बॅन करावं लागेल, काही त्याला सामदाम दंडभेद वापरावं, ज्याला जे समजेल त्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टी, म्हणजे केवळ हे प्लास्टिकचं एक उदाहरण दिलं, कुठल्याही गोष्टीत त्याला आपल्याला त्या पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत असेल, नंतर प्रदूषणाच्या बाबतीत असेल, किंवा रोजगाराच्या बाबतीत असेल, महिला सबलीकरणाच्या बाबतीत असतील, ह्या गोष्टी मला वाटते की आपल्याला मला करायच्यात की जे आहे ते चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करणं. आपल्याला नवीन करायची गरज नाही. खूप चांगल्या पॉलिसी, खूप चांगले धोरण योजना असतात, पण त्या पद्धतीने जर इम्प्लिमेंट केल्या किंवा जे गरजू आहेत त्यांच्यासाठी जर इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच आपण एक चांगलं सेवा लोकांसाठी देऊ शकतो. जाता आता हे सगळं तुमच्या वतीनं सांगण्यात आलं. नागरिकांची काय भूमिका असली पाहिजे, नागरिकांनी कसं वागलं पाहिजे? नागरिकांनी मानसिकता असते लोकांचं की मी, माझं घर, माझं मुलं, माझं जग, त्याच्या पलीकडे कुठतरी प्रत्येकाने एक पाऊल गेलं पाहिजे. जसं की आता समजा आपण स्वच्छता करतो, आपण काय ऍटिट्यूड असतं, मी माझ्या घरातलं सगळं गोळा करतो, कुठंतरी बाहेर टाकतो. मग बाहेर म्हणजे कुठं, ही बाहेरची जी जागा आहे ती माझी वाटली पाहिजे लोकांना, ती योग्यच ठिकाणी गेली पाहिजे. मग घंटागाडीतच गेली पाहिजे. किंवा माझं तर ऍटिट्यूड असं आहे की तो तयारच नाही झाला पाहिजे कचरा. त्यासाठी मग मी माझ्याच घरात जर प्रक्रिया बाबत केलं किंवा प्लास्टिक माझ्याकडे कमीत कमी वापर केला, किंवा जे तयार झाले प्लास्टिक ते मी जर त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावली, भंगारवाल्याला विकलं एकत्रित गोळा करून, हे एक मुद्दा झाला छोटा. किंवा वृक्ष लागवडीच्या बाबतीत की माझ्याकडनं किती चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड करता येईल, किती चांगल्या प्रकारे मी सोलर वापरेल, किती चांगल्या प्रकारे मी प्रदूषण कमी करेल, किती चांगल्या प्रकारे मी लोकांना मदत करेल. हे जर एक पाऊल जर तुम्ही स्वतःच्या विश्वाच्या बाहेर जर जाऊ शकला तर नक्कीच तुम्ही पण एक जबाबदार, किंवा तुमचा पण त्यात फायदा असतो की केवळ समोरच्याच व्यक्तीचा नाही, तर आपल्याला पण एक चांगला नागरिक त्या पद्धतीनं बनता येईल. म्हणजे स्वचा विचार सोडावा आणि स्वची व्याख्या मोठी करावी. जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की विश्वची आहे माझे घर, त्याच्या पलीकडे काहीच नाही. तेवढं जर आपण आपला ऍटिट्यूड तसा बनला तर नक्कीच एक आपण चांगला समाज, आपण चांगलं देश, चांगलं गाव, घर आपण बनवू शकतो. मित्रांनो, सतीश बुद्धे सर होते. स्वरूप पहा, विश्वरूप नंतर पहा. पहिल्यांदा स्वरूप पाहणं महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आलं. आणि एक तरुण अधिकाऱ्यांचं विजन कसं असलं पाहिजे येणाऱ्या, ते त्यांनी सांगितलं. मला ह्या पूर्ण मुलाखतीनंतर त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरून लक्षात येतं त्यांनी का लिहिलं, मी माझ्या पगारावर समाधानी आहे. समाधान महत्वाचं आहे मित्रांनो. आपल्यासोबत होते गटविकास अधिकारी सतीश बुद्धे. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. खूप खूप आभार.